हॅलो. ऐक ना आणि जुनं बॉल हे पडलं का जुनं बॉल आवडीचं आहे का? ओके चल. हॅलो हॅलो हॅलो. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहतो या ठिकाणी सामना स्वप्नील 11 विपक्ष विवेक श्रेयस 11 या दोन्ही संघांच्या मध्ये 6 ओव्हरचा सामना असेल. विश ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी लाख लाख शुभेच्छा. या पर्वाला करूया सुरुवात. पहिला चेंडू रिलीज केला जाईल राईट आर्मवर दिलीप. पहिला चेंडू हलक्या टॅप केलाय ग्राउंड शॉट त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. पहिला चौका या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. श्रीपत कडाळी आपला धमाका दाखवत असताना आणि या ठिकाणी या सत्राला या पर्वाला पहिला चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने पाहायला मिळालाय. दिलीप भगत हा चेंडू या ठिकाणी पंचायती लाईन थोडीशी चुकीची आहे. दिलीपचा आत्मविश्वास या ठिकाणी कुठेतरी थोडासा खचला असेल कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता. चेंडूला फील्ड करणं गरजेचं होतं. हा चौकार अडवायचा होता. फर्स्ट सेकंड स्ट्रिपला मात्र त्या ठिकाणी राकेश कांबडी होते त्याच्याकडे थोडीशी चुका झाली आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये पाहायला मिळालं. स्कोररच्या भूमिकेत आमच्या काळजाचा तुकडा मॅन फ्रॉम शिरवली. हा चेंडू या ठिकाणी चांगला आहे. अतिशय चांगले स्कोरर माननीय श्री विकी वाघ. खूप दांडगा अनुभव असलेले हे आमचे स्कोरर. त्यांचं या स्पर्धेच्या सरचे स्वागत असेल. हा हलक्याच्या टॅप केला जातोय कारण श्रीपतला चांगलं टाऊक आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. इथून थांबून खेळणं खूप गरजेचं असेल. हलक्याच्या टॅप केलं. 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं. या ठिकाणी क्रिकेट आपण बघतो ना, या क्रिकेटमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं. आणि या सिंगलच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल ऑन बोर्ड 6 धावा. स्वप्नील 11 या संघाच्या धावा लागत असताना चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी P1चं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. हा चेंडू या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कलेनचा हा चेंडू होता. टायमिंग थोडस या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता सर्वांना नियम सांगितले गेलेत. सर्व नियम सर्वांना लागू असतील याची नोंद असू द्या. कमबॅकिंग काय असतं हे दिलीप भगतला चांगलं ठाऊक आहे. हा फटका चांगला आहे. टॉपेज त्या ठिकाणी शतरक्षक होता. केली जाते चुका या ठिकाणी मात्र शतरक्षक सागर लचकाच्या माध्यमातून ही चुका केल्या जात आहेत. गोलंदाजी चांगली केली जाते. ही झेल खूप महागडी पडू शकते कारण प्रकाश एक चांगला खेळाडू आहे. कुडेरांचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील 11 या संघामध्ये. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. या फटक्यासाठी लॉंग ऑन मध्ये संजय वाघ येतील. चेंडू खाली चेंडूला उचलून फेक करणं तोपर्यंत या ठिकाणी मात्र एक धावेचा अवधी होता. ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय आणि या ओव्हर समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा फक्त आणि फक्त एका वाईडच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा.
बघा पंच, आपल्याकडे मोबाईल किंवा घड्याळ असेल ना तर 30 मिनिटांचा आपण टायमिंग सेट करून ठेवा. ओके ओके. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. नितेश हिंदोळा, मॅन फ्रॉम दात्रीची वाडी. दात्रीच्या वाडीचा हा चांगला खेळाडू आहे. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता थर्ड इयर सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. हा फटका चांगला हलक्या टॅप केला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. लॉगऑफ मध्ये संजय येईल, चेंडूवर चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत एक धाव आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी तब्बल विचार करत असताना ऑन बोर्ड टीम स्वप्नील 11 या संघाच्या लागत असताना विदाउट लॉस 8 धावा. चांगली गोलंदाजी. हलक्या छत्राने टॅप केलं जात आहे. त्या ठिकाणी मात्र जोरदार अपिलीमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना टीम या ठिकाणी आपण पाहतोय. स्वप्नील 11 संपायर सांगत असताना बॅटची कडा घेतली होती, चेंडूनी जोरदार अपिली केली जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे. नक्कीच मेहनत करणं खूप गरजेचं असेल या ठिकाणी. मेहनत, त्यानंतर युक्ती लढवावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय पक्ताशेने प्रेमात पडावं, लाखालाही लाजवेल असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अंबरनाथ प्रीमियर लीग, ज्या लीगची आपण आतुरतेने वाट बघत होतो. रिवर्स अटेम्प्ट केला जातोय. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. डायरेक्ट हिट दिलं जाईल का? नाहीये, स्वतःला थांबवलं. त्या ठिकाणी आपण पाहतोय की शतरक्षक होता राकेश. तर कुठेतरी राकेश कडनं चुका नाहीये. रिवर्स अटेम्प्ट केला होता. दुधार तलवारीचा वापर केला होता. या फटक्यासाठी जाणलं जातं श्रीपत कडाळीला. एक यशस्वी कर्णधार म्हणून नेहमीच ओळख असते या श्रीपत कडाळीची. पहिला APL चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर दुसरा APL चॅम्पियन संघ VX रेस 11 आणि हे दोन्ही चॅम्पियन म्हणजे आज जेवढे खेळाडू पाहायला मिळतील ना तेवढे बेस्ट वर्सेस बेस्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एका सरासर एक आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा ऑन बोर्ड लागत असताना शांत आणि संयमी खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम स्वप्नील 11 या संघाच्या माध्यमातून हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी झेल करणं खूप गरजेचं होतं. दोन्हीही फलंदाजांना या ठिकाणी मात्र जीवन दान दिलं जात आहे. थोडस नाराजगी व्यक्त करत असताना दिलीप भगतला आपण पाहतोय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. अंबरनाथ तालुक्यातील टॉप 1 चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या विवेक रेस 11 या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडनं थोडीशी चुका तरी झाली. त्या चुक्याला कुठे, अशा चुकांना कुठेतरी झुकारावं लागेल हे मात्र नक्कीच. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. डायरेक्ट हिट दिलं जाईल का? रनआउटची संधी. येस, अंपायर रिबू त्या ठिकाणी आला गेलाय. थर्ड अंपायर आमच्याकडे आहेत अंकुश कुराडे आणि विलास निरगुडे. A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान माननीय श्री गुरु ग्रामपंचायत चोनचे उपसरपंच यांचं आगमन होत असताना आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य, आमचे जवळील मित्र माननीय श्री जगनजी अगान या साहेबांचं आगमन झालं गेलं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. अंपायर बघा 30 मिनिटांचा अवधी दिलाय. यस, आपण वारंवार सांगा. विकेट आहे का? फलंदाज बाद असेल.
रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी प्रकाशला ही खेळपट्टी सोडावी लागेल. उतरा आपण खाली बसा. सावलीत बसा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दिलीप. हा पटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ मिडल ऑफ चेंडू. लाजवाब फटका. दिलीपने झेल सोडला होता. बिगिट मॅक्झिमम षटका. षटकार दाखवलाय आणि षटकाराची नितांत गरज होती. तिसरा ओव्हर हाताळला जाते. यात पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलक वेगाने फ्लाय झालाय. 19 धावा. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. झेल होईल का? थोडासा उलट्या दिशेने धावणं मात्र कुठेतरी या ठिकाणी आपल्याला चांगली धाव घेणं गरजेचं असतं आणि कुठेतरी थोडीशी ती मेहनत कमी पडली आणि नव्यास लागण्याचा चेंडू पडला गेला स्लिप पॉइंटला. तत्पर या 2 धावा. 21 धावा ऑन बोर्ड. हा पटका चांगला आहे की आपण त्या चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. लंकेशच्या वर्ण चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील परिपूर्ण 4 धावा. पाहायला मिळाल या ओव्हर मध्ये कुठेतरी चांगला खरपूस समाचार चालू आहे दिलीप भगतचा. हाय फटका चांगला आहे. मिस टायमिंग हा फटका पाहतोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे संजय. संजय कडनं चुका तर अजिबात नाहीये. होईल फलंदाज बाद. असताना इनिंग नंबर 4 चा हा फलंदाज मैदानात जात असताना आपण पाहतोय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर रमेश कडाळे मॅन फ्रॉम धामणवाडी एक्सप्रेस मैदानात जात असताना ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच धामणवाडी संघाच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय इनिंग नंबर 4 चा हा फलंदाज पाहतोय रमेशला. अंबरनाथ 11 मध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी नेहमीच लागते. तोच खेळाडू इंडियन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. इनिंग नंबर 4 चा हा खेळाडू विजयने चांगली फलंदाजी केली. त्या ठिकाणी
हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. लंकेश येतोय चेंडू खाली, स्वतःच्या बॉडीने मात्र चेंडूला अडवण्यात यश आला गेले. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव सुद्धा रमतरित्या कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव मात्र घेत असताना नकारलं रमेशने. तिथे श्रीपतला थांबावं लागलं आणि या दोन धाबेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 27 धावा. विजयच्या माध्यमातून 4 चेंडू फेस केले आणि 12 धावांची खेळी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. 300च्या स्ट्राइक रेटने मात्र फलंदाजी पाहायला मिळाली विजयच्या माध्यमातून. ओ व्हॉट बॉल, अप्रतिम चेंडू, सटीक आणि परफेक्ट यॉर्कर. सत्तावीस धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. ठिकाणी 3 फलंदाज बाद झाले गेले. रमेशने पहिला चेंडू चांगला खेळून काढला होता. त्यानंतर पाहायला मिळालं इन ऍक्शन मध्ये 7 क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश वाघे, मॅन फ्रॉम सोनिवलीवाडी, सोनिवली गावातनं बिलॉंग करतो हा खेळाडू आपण पाहतोय. मयुरेशला एक चांगला खेळाडू आहे या ठिकाणी आपण पाहतो. दिलीपचं वर्णन करायला गेलं तर P1च्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर क्रमांकाची गोलंदाजी केली, त्यामध्ये 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट मात्र आले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी आपण पाहतोय दिलीपच्या माध्यमातून. परंतु जम्याची बाजू म्हटली ना तर एक श्रीपत कडाळे अजूनही मैदानात आहे. या इनने थोडस कठीण होईल फलंदाजी करणं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी नेहमीच केली जाते. नितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून दातरी गावातनं बिलॉंग करतो हा खेळाडू आपण पाहतोय. आज कुठेतरी विवेक श्रेष्ठ या संघामध्ये त्याची वर्णी लागली गेली आणि नक्कीच गावाच्या जवळीलच संघ मालक त्यांना भेटले गेलेत. रिवासा अटेम्प्ट केला जातोय, धूळदार तलवार, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मोहन, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोड, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्ले करून चौकार. कृत्या मात्र एकत्रित येणं खूप गरजेचं आहे. रिव्हर्स खेळत असताना ती कृती या ठिकाणी घडली गेली. आय चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, सरळ दिशेचा हा फटका पाहायला मिळाला. व्हीसेपचा फर्स्ट ऍक्शनला चेंडू उचललाय, तू माय माय, आणि या ठिकाणी घडलंय काय, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धाबा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल ऑन बोर्ड 33 धाबा. बघा रस्त्यावरच्या गाड्या त्या पार्किंग, प्लीज हात जोडतोय, कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलंय रस्त्यावर गाड्या पार्किंग करू नका.
पार्किंग लॉट आपला बनवला गेला, त्या पार्किंग लॉट मध्ये करा पार्किंग. हा चेंडू चांगला आहे, लेफ्ट ओव्हर केला जातोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाते नितेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. धावफलक स्थिर असेल. धावफलक धावसंख्या 33 धावा. चौथा ओव्हर हाताळलं जाते. या ठिकाणी आपण बघितले गेलं तर नितेश हिंदोळ्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. आई चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळ करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी थोडासा हावी होऊन खेळण्याचा प्रयत्न चालू आहे श्रीपत कडाळीचा, कारण सलामीला गेलाय. आणि 6 ओव्हर मध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा या सकाळच्या सत्रामध्ये बनणं खूप गरजेचं आहे स्वप्नील 11 या संघासाठी. आणि कुठेतरी ते कामगिरी अद्याप मी म्हणेन अर्धी पार पाडली गेले. अजून अर्धा पल्ला गाठला गेलाय. 60 धावसंख्येपासून 33 धावा ऑनबोर्ड लागले गेल्या स्वप्नील 11 संघाच्या. परंतु या ठिकाणी गोलंदाजी धारदार चालू आहे. अप्रतिम अव्वल दर्जाची अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. हा फटका बसलाय, टायमिंग जुळलं नाहीये. स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज चेंडू खाली गेला होता. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव कंप्लीट. या ठिकाणी आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली श्रीपत आणि या मयुरेशच्या माध्यमातून. आणि या 3 धावा गरजेच्या होत्या आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 36. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर. चला टीम मीटिंग नकोय लगेचच. अंपायर 4 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला 36 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळतात. टीम मीटिंग नकोय. यश आणि अनिल आपण लवकरात लवकर बघा आपल्याला हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल धाव मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल एका इंडला बादल. हा फटका चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी अनिल एक चांगला खेळाडू आहे. चिकणीची वाडीचा हा खेळाडू. लंकेश पाते गोलंदाजी मार्कवर कोपऱ्याची वाडी या गावात हा बिलॉंग करतो. हा खेळाडू एक चांगला गोलंदाज आहे, तेवढाच ताकदीचा चांगला फलंदाज सुद्धा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण आज आपल्या गावासाठी नाही तर आपल्या या APL लीगच्या संघासाठी, स्वप्नील 11 संघासाठी हा फलंदाजी करणारा संघ लढतोय, तर विवेक श्रेयस 11 हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. ज्यांची आतुरतेने वाट बघितली जात होती त्यांचं आगमन झाले गेले. म्हणजे श्री नंदराज अंबीर या साहेबांचं आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत असेल. त्यांच्या समवेत उर्फ क्रिस गेल बाळू घोडाळे यांचं सुद्धा आगमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत असेल. हा चेंडू खूप वेगाने, गोळीच्या वेगाने त्या ठिकाणी आला गेला. क्षेत्ररक्षण केलं जातंय
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय. रनआउटची संधी असेल, डायरेक्ट हिट दिला जाईल का नाहीये, स्वतःला थांबवलं, बॅकअप नव्हतं. या 2 धावा एकांकित केल्या जातील आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय धुळे 2 ने पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावर. स्कोररच्या भूमिकेत आमचे जवळ मित्र विकी वाघ एक चांगले स्कोरर आहेत. शिरवली गावातनं बिलॉंग करता. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. हा चेंडू चांगला आहे, लगेच लंकेशने हेरलं गेलं. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता श्रीपद खडाळीने, लगेचच आपली लाईन आणि लेंथ बदलली त्या ठिकाणी आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो स्थिर या निर्धाव चेंडूमुळे. लंकेशच्या अद्याप काहीशे चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर धावसंख्या आपण 40 धावा पाहतोय. हा चेंडू कुठेतरी पंच लाईन येतील. हा चेंडू खराब आहे आणि वाईटच्या स्वरूपात एकदा अंकित केली जाईल. स्कोर कार्ड हल्लं जाईल, हलकस फ्लाय होईल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र ऑन बोर्ड 41 धावा आणि 4 विकेट या ठिकाणी मात्र गमावल्या गेल्या. टीम स्वप्नील 11 या संघाने, प्रत्येकी संघाचा विचार केला तर 3 सामने प्रत्येकी संघास खेळायला मिळतील आणि चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा विसेपचा हा फटका पाहायला मिळतो त्या ठिकाणी. संजय आहे. ओव्हर समाप्त आणि ह्या ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा असेल. दिलीप थोडा उशीर करू नको, लगेचच आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे शिल्लक आहेत. मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन या ठिकाणी मात्र 1 मोर विकेट. हादरा लागलाय मोठा या ठिकाणी स्वप्नील 11 या संघाला श्रीपद खडाळीच्या स्वरूपात. थँक्यू दिनेश. या ठिकाणी आपण पहिल्या चेंडूवर विकेट तर आले श्रीपदचे. इथून मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. 50-55 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय. पुन्हा एकदा काव कॉर्नर दिशेचे आणि एक धाव कंप्लीट केले जाते आणि या ठिकाणी मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला होता, अचूक थ्रो पैकी पाहायला मिळाले. त्या ठिकाणी 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. स्कोर कार्ड थोडंसं हल्लं जाईल. 44 धावा धावफलकावर लागत असताना या ठिकाणी आपण पाहतोय अद्याप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये 50-55 धावा पुष्कळ होतील. हा चेंडू लाईन येतील. पंच यशवंत घोरे आहेत त्या ठिकाणी आणि हा चेंडू कुठेतरी खराब आहे. गोलंदाज अनिलचा. एखादा मोठा फटका खूप गरजेचा आहे, कारण स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक ओळखलं जातं. हा फटका चांगला आहे.
चेंडू बॅट मध्ये आलाय, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि फेकून दिलाय. मी मगाशीच म्हटलं होतं जसा चेंडू आला तसा फेकून दिला. मोठा फटका खूप गरजेचा आहे आणि मिळाला हा षटकार. षटकाराच्या मदतीने 50+ धावा, 51 धावा धापलकावर लागले गेलेत. हा चेंडू या ठिकाणी नो घोषित केलाय पंचांनी. फ्री हिट असेल. प्रवीणच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय सांबारी या गावातील बिलॉंग करतो हा प्रवीणला आपण पाहतोय. आणि हृतिक ऑन स्ट्राईक कासगाव गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला खेळाडू आहे. एकदा तर कंप्लीट केले जात आहे. ग्रास मध्ये चेंडू थोडासा स्लो होतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगले केलंय. मोहनला आपण पाहतोय. एक मोहन चांगला गोलंदाज आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय जांभिवली गावातील हा खेळाडू आहे. खूप चांगला खेळाडू. प्रत्येकी खेळाडू हा कुठून तरी कोणत्या तरी गावात आलाय आणि चांगली कामगिरी आपली बजावली जाते त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये षटकार वगळला तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. अनिलच्या माध्यमातून गोरेगावचा हा खेळाडू आपण पाहतोय. हा चेंडू यस ओव्हर समाप्तीचा इशारा येतो पंचांचा. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर वाईट पाहायला मिळाली, त्यानंतर षटकार No+1, त्यानंतर 2 धावा आणि शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये टोटल धावा आपल्याला पाहायला मिळाले 13 धावा, 1 विकेट आणि 55 धावा धापकावर आणि येणारे 36 चेंडू आणि 56 धावा बनवाव्या लागतील. त्या ठिकाणी आपण पाहतो टीम विवेक स्लेस 11. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. घेऊया. येणारे 36 चेंडू आणि 56 धावा बनवायच्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री हरेशजी निरगुडा पेशाने बघितले गेले तर ग्रामसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आज आपण करूया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करून घेऊया. आणि येणारे
36 चेंडू आणि 56 धावा बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील या ऐकूया. शहापूर मुरबाड तालुक्यातील एक बुलंद आवाज, महाराष्ट्रभर फेमस आमचे साथी समालोचक सुफला श्वाट, आदिवासी आवाज योगेश वाघ या सर. भेंड्याचं फूल तुझे अगदी चांगला आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत होतो आतापर्यंत मनोज सरांचं. निश्चित त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही अनुभवतोय मित्रांनो, आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुका 2024 तिसरं पर्व आहे. आणि तिसऱ्या पर्व अगदी मोठ्या थाटामाटानं आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात देखील झाली. टॉस करायला 5 रुपये घेतला. येळचा परत त्याचं किती होतील बघा का, याच लावायला लागेल प्रत्येक टॉसला. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दिलीप भगत आणि त्याच्या साथीला लंकेश. 12 खेळलो वाप देऊन आणलाय काय, पुऱ्या घरपट्ट्या घेऊन याच्या तिकडून जाऊया. खऱ्या अर्थाने निश्चित मैदानाच्या आतमध्ये लंकेश बारगडा ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि टार्गेट आहे समोर 56 धाब्यांचं. 56 धाब्यांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून 36 चेंडू आणि 56 धावा. सन्माननीय पप्पूजी गांगड यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर 500 रुपयांचा पारितोषिक. पहिलाच बॉल क्षेत्रक्षक बॉल. बस असा कार्यक्रम झाला म्हणजे काय माहिती आहे का, उघड्या संघ नागडा जिल्हा आणि रातभर हिवाना मेला. पहिलाच बॉल त्यावरती विकेट ठोकलीचे. खुटा पण सबका इलाज खुटा नाही इलाज. बाळूशेठ मागचे दरवाजाने काय पळतात, पुढच्या दरवाजाने या. यावेळेस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दाखल होतोय संजय. शांताबाई माझी गाडी मोसम पकडीत नाही, तो परत जरा सांभाळ नाही तर तुझे वय बारी येईल. यावेळेस जाऊया पहिलाच बॉल. तिथे पहिल्याच बॉल वरती विकेट. काय रे भयानक कार्यक्रम झाला, काय सांगायचं. जावई आला आणि कूड फाडून पळाला. सासऱ्याची टोप शिवतानी इथे मात्र जरूर मला अजून बॉलरचं नाव ठावा नाही झाला. रमेश काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा तुम्ही त्याला 2 विकेट घेतल्या म्हणून त्याला हरभऱ्या झाडावर नका चढू ना. फुकाट कार्यक्रम व्हायचा. बारीक पोर खांदाव घेतला म्हणून चळकन कानात मुतून पळाला. टीम मीटिंग करू नका, थोडसा स्पीडअप ठेवा. यावेळेस खऱ्या अर्थ निश्चित अगदी बस दिलदार बेटा संध्याकाळी वाड्याव जरा संभाल के. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते ना, कमालीची ही गोलंदाजी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणि इथे आपण पाहू शकाल अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. असा बॉलर म्हणजे भोकरापेक्षा चिकूड बॉलर, सुटसुटीत गुटगुटीत.
इथे गोलंदाजी कमालाची दिलीप भगत आणि अनिल वाघ. दिलीप भगत खालच्या आळेला कोंडाईला गडी अजून वरच्या आळेला डोकी पण कडून दिली नाही. गोलंदाजी त्या प्रकारची पाहायला मिळते. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला वेळ वाचवा मित्रांनो, सहकार्य करा वेळेसाठी. कारण की मी सर्वप्रथम आयोजकांचं कौतुक करेल. इतकं भव्य दिव्य आयोजन करणं. येरानावर निजला होता का काय झाला आता? पार गालाला मुक्का घेऊन गेला बॉल. हरकत नाहीये. इथे हा चेंडू देखील डॉट. अंपर बॉलरचा करगोडा चेक करा जरा. संशय वाटतो फॉल्टी गाडी आहे. गोलंदाजी कमालीची मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 चेंडू हाताळलेत. 3ही चेंडू कमालीच्या हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाही. पाहावं लागेल. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. स्ट्राईक होते पुन्हा एकदा फलंदाज अनिल वाघ. बावके अरे ही बावकीचा जरा चव जाईल आपली. संभाळ आशीर्वाद. त्याचे नरड्या वाद्य जरा. इथे खऱ्या अर्थ निश्चित अगदी आपण पाहू शकला. हा चेंडू देखील डॉट बॉल. संघ मालक कोण आहे? गुलाबीवाल्याचा कवड्याला व्यवहार झालाय बॉलरचा. सस्त्यात आलाय का मस्त आलाय? बरं आहे म्हणजे पैसे दिल्यापेक्षा घडी आलाय बरं. 4 चेंडू हाताळलेत. एकही धाव खर्च नाहीये. 2 विकेट घेतल्या गेल्यात. 5वा चेंडू हातात नाही. चोळ्यानं गावभर आरोळी म्हणजे खोटी अफील. बेमटेच्या देठापासून आरडा पण आयडिया सोबत ठेवा. पर आला तर मळायला. 5वा चेंडू देखील इथे डॉट. पहा दामनवाडी एक्सप्रेस तसाच गडी दामण्यासारखा सुसाट करीतो कार्यक्रम. परंतु निश्चित इथे गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. अजून एकही धाव खर्च केली नाही. धंदा सकाळ चालू केला पण आता परत गिराईक पत्त्या नाही. कमालीची कामगिरी राहिली. शेवटचा बॉल. कन्यादान करस याला न्यार कालचे आलेल तिकडे उतारा घरा शेंबाडा तिकडे. इथे हा चेंडू वाईट आलाय. एकंदरीत हा खराब चेंडू आलाय. अतिरिक्तच्या स्वरूपात कुठेतरी एक धाव बॉल वरती येते. संघाचं खातं इथे ओपन होत आहे. येणारा चेंडू पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. रमेश कडाळी. पाहावं लागेल. शेवटचा बॉल. यावेळेस हो फटका चांगला आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न. गड्या वज खालत खुटात. बाप्पा सांगत तू तिकडे खुटात तरी जातो लिपटायला खांबाल हो. इथे पहा एकंदरीत ज्या पद्धतीने प्रयत्न केले अखेर शेवटच्या बॉल वरती इथे मात्र बॉल निघून चालला 4 धाब्यांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. डीजे ठोक ठोक ठोक. त्याच्याकडे जर पाहिलं ऑलराऊंडरची भूमिका जी आपण पाहत आलोय 1 गाव 11 साठी. परंतु आज आपल्या संघासाठी अर्थात विवेक श्रेयस 11 या टीम साठी गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी स्ट्राईक वरती आपण पाहतोय. श्रीपाद पहिलाच बॉल फटका इथे हवेत. पाहावं लागेल. बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भोंडी बॅट्समनला फोडली शेंडी. काय सांगायचं आहे. कार्यक्रम लय कार्यक्रम केला बाबा. इथे ज्या पद्धतीने चेंडू हाताळला त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता तिथे मात्र झेलबाद झाला.
आता शांताबाईला आतमध्ये जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, परंतु श्रीपतची गोलंदाजी चांगली होती यावेळेस. हो इथे मात्र हा फटका पुन्हा एकदा काय सांगायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे परत शेम कार्यक्रम झाला. जावई बोळा सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो त्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा खाली कान फळा. इथे हा आलाय चौकार. संघाची धावसंख्या 15. सागर यावेळेस मात्र कमालीची बॅटिंग करतोय. यावेळेस पाहावं लागेल इथे असा कार्यक्रम चालू आहे. यांचा नको झालाय. अशी बिल्डिंग मध्ये तुम्हाला माहित आहे जशी काय जिथे खेकडाचा कांजी पेल्यावर कसा करीतो वळवळ 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 शेम कार्यक्रम चालू आहे यांचा. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय ना, या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यात सोडली गेली 17 धावा. बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहू शकाल विवेक श्रेयस 11 टीमची धावसंख्या आपण पाहतोय 56 धावेचा पाठलाग करायचे आणि या षटकातील शेवटचा बॉल. ओ यावेळेस बेकार ह्योकांचा भांडी घशा शॉट भांडी घशा. आता काय तर टाळ्या वाजायला लागल्या मग पासून मला वाटत निकाल गडी खालत. फुकाट एखादा छातीत गम येऊन दम उपटल एखाद्याले कोमा जा. 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल 21 बनल्या गेल्यात. अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत ते म्हणजेच 35 धावा. रमेश वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक गाठण्यासाठी रमेश आलाय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज अनिल वाघ सिंगल काडी डबल इंजिन
यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. चला लगेच स्टार्ट करा. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला तयार ठेवा खेळाडू. यावेळेस देखील हो अकुट टप्प्याचा बॉल, त्यावरती फक्त आणि फक्त गतीचा फायदा, परंतु बॉल गेला शामळात. इकडे आवडी भारी जागा आहे ना, असं आहे ना, तिकडे गुडघ्या सालट्याचा ती परत येळचा आहे तर असं व्हायचा. इथे हा चौकार येत असताना 25 बनल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील फक्त दिशा लिहिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ओहो ये गड्या नाही कानात मटा डुल घालून आलाय का काय झालंय. हम काले हुए तो क्या हुआ, हम तो दिल वाले है, तुम तो जुबा केसरी है. इथे एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 26 वरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तो सांगता ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. एक नंबर. इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 26. येणारा चेंडू यावेळेस हो अगदी चेंडूला खोदून काढलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल इथे कंप्लीट झाली गेली आहे आणि तिथे मला वाटतं एक सिंगल कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या 27 वरती. इक्वेशन पाहिलं पकड ना, फुकाट ताप आला आणि खोकल्याच्या औषधा पाहिजेत होतो. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावेची गरज आहे मॅच मध्ये. काय सांगायचं आहे का लय हे सांगता आरड तर येतात भयानक. हंपर आमचं त्याचं डेंजर आहात बाबा. अगदी आपण पाहू शकाल एकंदरीत जर पाहिला 2 आमचे ऑफिशियल पंच अर्थात आपण पाहू शकाल अनिल शेंडे आणि यशवंत गोरे. मस्त साधा आहे का, सांभाळून जा. यावेळेस जाऊया. यावेळेस हो कुठेतरी हा चेंडू जर पाहिला डावी एसटी सोडून चालाय म्हणजे कुठेतरी मला वाटतं थोडस दडपण पाहायला मिळतं की काय. शेवटच्या बॉल शिल्लक आहेत 20 आणि धावींची आवश्यकता आता राहिली आहे. इथून पुढे 28 20 चेंडू 28 धावा 28 बनल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज अनिल बागला आपण पाहतोय. गोलंदाज साठी एक मोठा आव्हान राहिले कारण इथे धाव फलक आता कुठेतरी रोकावा लागेल. यावेळेस हो फटका इथे हवेत घेतलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली नाही तू इकून गेला तर त्या बरोबर होता पण तिकीला गडी आंधी टोपली मांडून होता. नशीब कुरकुली फोडली नाही तर काय झाला भोशाडा खाताना धरी होती. हा जे मुका
आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. ऑइल बिल काय वया तो फिल्टर करून जा. टॉस जिंकला अमित इंजिनियर 11 क्रिकेट संघानं प्रथम बॅटिंग करायची आहे. बाल दिगंबर 11. अठरा चेंडू 26 धावेची गरज आहे मॅच मध्ये. आणि यावेळेस गोलंदाज बाळा आपण पाहू शकाल. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. आखूड गडी मोजून 4.25 फूट उंची आणि काय सांगता पाठीमागून पार कालूच नायल देऊन आलाय का काय केलाय सपाट लोशन केलाय पार. 18 चेंडू 26 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक होते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं राजे सागर आहे यावेळेस आपल्याला स्ट्राईक येतोय. सागरकडे क्षमता आहे. पाहिलं जाईल का. 18 चेंडू 26 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज बाळा तयार होत असताना पाहायला मिळतोय. काय सांगायचं आहे. गडी बारीकच आहे पण लय चॅप्टर आहे. अगदी पहा ज्या पद्धतीने सागर बॅटिंग करत होता त्या पद्धतीने त्याच्या समोर अवघड चेंडू इथे हाताळले जात आहेत. चांगली सुरुवात झाली. 17 चेंडू 26 धाब्यांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये. पहिला सामना आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुका 2024 तिसऱ्या पर्वाचा. यावेळेस हो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर जमच ना त्यानं आंधीत कासर खेचलं. त्याला टावाय फुकाट बॉल सुटला बिटला तर भोशाड्या खाण्यापेक्षा आंधीत गडी गप राहिलेला बरा. इथे त्याच पद्धतीने कुठेतरी क्षेत्ररक्षकाने सांगितलं झेलवरती प्रयत्न करण्या अगोदर आपल्याला कुठेतरी चेंडू स्टॉप करणं महत्वाचं राहील. इथे 16 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 31 बनल्या गेल्यात. 5 गडी गमावले गेलेत. आता खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला आलाय. मोहन यावेळेस आपण पाहतोय एक महत्वाचा हा सामना ही स्पर्धा आपण पाहतो 184 देशामध्ये पोहोचवण्याचं काम ब्रदर स्पोर्ट इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने निश्चित अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहतोय. कॅमेरामन सीझनला गोर होता पार सीझन खपाय काळ मस्त पडता. अगदी पहा काय ना मानवी न पडला पुकाट खिळाडीला वैल उलाला गवात हेरून मारजो. 15 चेंडू 25 ची गरज आहे. ओहो फिल्डिंग वाले बेकार रप पार कांडी टाईट कार्यक्रम करीत आणला. 14 चेंडू 25 धावेची गरज आहे. 14 चेंडू 25 धावा. या षटकामध्ये सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी होती कारण की आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. पहा मॅच मध्ये कधी चित्र बदलेल हे सांगता येत नाही. एखादा मोठा फटका हा पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. विवेक श्रेयस 11 काय सांगायचं आहे. बॉलर चांगला तर मोजून गडी बारीक इंजन बारीक आवरेज फुल सुसाट बॉलिंग. अतिशय वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहू शकाल बाळाला 13 चेंडू 25 धाब्याची गरज आहे. 13 चेंडू 25 धाबा. गोलंदाज तयार. काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. वारंवार डॉट बॉल. समीकरण बदललं गेलं. 12 चेंडू आणि विजयासाठी आता समीकरण शिल्लक राहिले 25 धावेचा सामना. मला वाटतं कंपल्सरी
कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 12 चेंडू 25 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चला टीम मीटिंग करू नका, निघूत पाणी पेलं ना आदुली आदुली आपापली जागा घ्या. या 35 बनले गेले आहेत. अजूनही जर पाहिला तर निश्चित अगदी आपण पाहतो 8व्या क्रमांकावरती फलंदाज दाखल होतोय, तो देखील सामना खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय. नितेश हिंदोळा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. 10 बॉल 21 ची गरज मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हा रंगतदार सामना, हीच तर ओळख आहे आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुका. हाच तर दरारा, हीच ती दहशत, आणि यासाठी प्रत्येक जण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतोय. अगदी तो क्षण आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 10 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि 21 धावा बनवायच्या आहेत. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, त्या पद्धतीने तुम्हाला त्या कंपल्सरी बनवाव्याच लागतील आणि निश्चित अगदी त्या बनल्या जातील का ते मात्र पाहावं लागेल. 35 बनल्या गेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती प्रति हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो ना क्षेत्ररक्षण होतं त्या पद्धतीने बॅटिंग देखील नितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे दाखवली जाईल का, पाहिली जाईल का? स्पीडअप ठेवा मॅच मध्ये, रिदम तोडू नका. आपल्याला मला वाटतं आज 6 सामने बहुतेक असतील, त्यासाठी आपल्याला प्रत्येक टीमला विनंती आहे वेळेसाठी सहकार्य करा. 10 चेंडूंना 21 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. फटका इथे, ओहो क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, घसून मारायचा होता पण काय सांगायचा, कुठून मारला तो. चाप चाप चाप. काय सांगायचंय, आपला बाळा तो झाला काळा. भयानक कार्यक्रम.
क्षेत्ररक्षण थोडंसं बोंबल होताना पाहायला मिळालं आणि बघता बघता समीकरणामध्ये थोडासा बदल झाला गेलाय कारण की 37 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या शेवटच्या बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाब्यांची गरज आहे 19 कुठल्याही क्षणी सामना कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो अर्थात विवेक श्रेयस 11 किंवा स्वप्नाली 11 कुठला संघ हा सामना जिंकणार यावेळेस देखील हो बेकार माकड उडी शॉट पण काय सांगता भयानक कार्यक्रम जसा रट्टा मारला तसा बॉल निसा करी ज्याला टारारिरी टिटिरी पारारिरी पिरपिरी चार ठोकडीचे गोड गोड यावेळेस धावफलकावरती 41 बनल्या गेल्या आहेत आता समीकरण शिल्लक राहिले या मॅच मध्ये 8 बॉल 15 ची गरज भयानक कार्यक्रम जशी काही ही मॅच कांडी टाईट होत गेली पहा प्रत्येक फटक्यामध्ये सामना चेंज होतोय अजून या विजयासाठी या सामन्याच्या दोनही संघाचे दरवाजे खुले आहेत परंतु कुठल्या संघाचा या सामन्यासाठी दरवाजा बंद होणार विजयाचा ते पाहणं बाकी आहे यावेळेस देखील फटका तिथे चांगला आहे हो यावेळेस देखील भयानक कार्यक्रम काय रे आशेली कारतूस ती काल तुम्ही मगून घसून ठेवलेली काय सांगता लेट गेला पण शेड बनला येणार का हा चेंडूवरती षटकार येणार का डॉट आला गेलाय मला वाटतं आणि अशा पद्धतीनं खाऊन पिऊन ढेकर देऊन 5 षटकांचा खेळ समाप्त इथे मात्र आता समीकरण शिल्लक राहिले मित्रांनो शेवटचे 6 चेंडू 11 ची गरज काही होऊ शकते या मॅच मध्ये कुठलाही संघ सामना जिंकू शकतो स्वप्नाली 11 की टीम विवेक श्रेयस 11 हे सांगता येणार नाहीये कारण की समीकरण शिल्लक राहिलंय या मॅच मध्ये 6 बॉल आणि विजयासाठी 11 धावेंची गरज एकाच ताकदीचे दोनही संघ आपण पाहतोय चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये
करूया गोडचं कौतुक. नवीन सामना मित्रांनो पुन्हा एकदा